नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री राणा प्रताप पाटील लिखित कादंबरी वंगाळ. प्रकरण 8. सूर्याजीराव काहीच बोलले नाहीत. ओढ्यावर नवीनच फरशी घातल्याने गावातल्या जनावरांचा गोठा मळ्यात आणून त्यांनी पक्क शेड उभारलं होतं. 3 बाजूला कमरे एवढ्या विटांचे बांधकाम आणि पक्क्या दावणी केल्या होत्या आणि त्याच गोठ्याच्या बाजूला असलेल्या विटांच्या भिंतीला लागून एक बाजलं ठेवलं होतं. तिथे जाऊन ते बसले. रेडकरने बायकोला हाक मारून चहा ठेवायला सांगितला आणि मालकाजवळ येऊन उभा राहिला. रेडकर, अरे दादे अजून इथंच आहे. सूर्याजीराव रेडकरला म्हणाले. होय, ठाव आहे जी मला. मग काय? अरे मग काय विचारतोयस होई? शहाणा आहेस काय? 15 दिवस झालं गावातच हाय. जत्रा होऊन किती दिवस झालं तरी जायचं नाव घे ना. जाईल की, कशाला काळजी करतायसा? अरे कवा जाईल? हे हातातोंडाला आलेला घास आहे. गाव काय शहाणा आहे वय रे? सूर्याजीरावांच्या बोलण्यात रेडकरला दादूबद्दल काळजी जाणवली. मालक, काय काळजी करू नका, जाईल त्यो. रेडकर थोडा धीर एकवटून बोलला. तेवढ्यात चहाचा पेला घेऊन त्याची बायको तिथे आली. पेला मालकाच्या हातात देऊन निघून गेली. चहाच्या पेल्यात फुकत चहाचा एक घोट घेऊन सूर्याजीरावांनी पुन्हा एक प्रश्न उपस्थित केला. रेडकर, वत्ताच्या तुकड्यात ऊस कुठंतरी मोडल्यासारखा दिसतोय. काल म्या सगळं रान आणि रान फिरलोया. मेहनत रामभाऊनं आपल्या बैलांनीच केली नव्ह का? होय मालक, रामभाऊ आणि म्याच होतो मेहनतीला. रेडकर म्हणाला. अरे मग ऊस एवढा मोडलाय कसा रे? बैलासनी मुसक्या घातल्या नव्हत्या काही? घातल्या होत्या की. रामभाऊ तसा हलगर्जी पराक्रम करीत नाहीत. मग एवढा ऊस जागोजागी कसा मोडला? का रानडुकरं फिरायला लागली काय रे ऊसातनं? का चोर लागलं ऊसाला? मालक, म्या सांगणारच होतो तुम्हासनी, पण म्हटलं. बोलता बोलता रेडकर शांत झाला. रेडकर काय सांगणार या उत्सुकतेने सूर्याजीरावाने त्याला खोदून विचारलं. काय सांगणार होतास? सांग बघू चाट दिशी. धारा पिळायला येळ होतोय, सांग. अहो मालक, त्यो सौंदर्यजवळचा पांड्या इसरी पाडून पाचटी संघ ऊस बी मोडतोया. एकदा दोनदा म्या सांगितलं, पण त्यानं मला अण्णा पाटलाचं भ्या घातलं. म्हणून म्या तुबासनी काय बोललो नाही, वादाला कारण नको म्हणून. एका दमानात रेडकर सगळं बोलून नजर चुकवत उभा राहिला. सूर्याजीरावांनी रेडकरकडे रागात तिरका कटाक्ष टाकला. काहीच न बोलता बाजल्यावर बसून राहिले. अण्णा पाटलांनीच पांडाला हे करण्यासाठी बळ दिला असणार हे निश्चित होतं. अण्णांच्या बैलांना ग्रामपंचायतीचा कोंडवाडा दाखवणे, जत्रेत पालखीचा पहिला खांद्याचा मान हिरावून घेणे, भरीतभर परवा झालेल्या कुस्ती मैदानात दादूने रामामानेला दाखवलेल्या आसमानाचा पण राग, या सगळ्या गोष्टी धरून अण्णा पाटील चौताळे असणारच. म्हणून त्यांनी आता नवीन डाव टाकला असणार हे सूर्याजीरावांनी ओळखलं. या सगळ्या गोष्टी शांत डोक्यानेच मिटवण्यात अर्थ आहे असं त्यांनी ठरवलं. रेडकर, म्या एक काम करतो. धारा पिळून मी गावात जातो आणि पांड्याच्या घराला जाऊन त्याला सांगून येतो. म्हणजे परत तरी त्यो उसात वैरणीला जायचा नाही. बरं. म्हणून रेडकरने पुन्हा हातात खराडा घेतला आणि सूर्याजीराव धारला बसले. धारा उरकून घेऊन पाण्याच्या खोदावर हात पाय धुतले आणि लागलीच गावचा रस्ता धरला. पहाट संपून सकाळ झाली होती. झार झार पावले टाकीत त्याने गाव जवळ केलं. वाड्यात येऊन त्याने रानातली कपडे काढली आणि इजार सदरा चढवला. नुसतीच डोक्यावर घालायला चालू केली पांढरी टोपी घातली आणि पांडाच्या घरी जायला निघाले.
वाड्याच्या दरवाजाजवळ जाणार तोपर्यंत हिराबाईने त्यांना मध्येच थांबवत विचारलं, अहो कुठं निघाली स्वारी एवढ्या लगबगीनं? आलू जरा सौंदर्यीकडे काम आहे. काय काम आहे मला बी सांगा. आणि पोटाला खायचं नाही वय? अगं तेव सौंदर्यीचा पांडा वताच्या तुकड्यात वैरणला लई झटका करायला लागला आहे. जरा जाऊन येतो घराकडनं तिच्या, आणि आल्यावरच फराळ करीन. सूर्याजीरावांनी सगळं एकदम सांगितलं. शेजारीच नारळ पाण्याच्या आशाने नारळाची केसरी काढत बसला दादू बोलला, आबा आपल्या रानात त्याचा काय संबंध वैरण काढायचा? नारळ एका बाजूला सारत दादू म्हणाला, तेच विचारायला चाललो या, आणि तू कशा पायी गावात ध्यान देतो यास? तू आधी तालमीत जा बरं. म्या आहे इथं सगळं बघायला. तू कोल्हापूर गाड बघू. एवढं बोलून सूर्याजीराव वाड्यातून बाहेर पडले. ते सरळ पांडाच्या घरी पोहोचले. पांड्याच्या घरात त्याची बायको चुलीवर भाकरी भाजत होती. सूर्याजीराव पाटलांना दारात बघून ती लगबगीनं उठली आणि दारात आली. पांडा येळ मा अण्णा पाटलांच्या वाड्यात पडीक असायचा. घरात 2 दुभती जनावरं होती. स्वतःला काहीही जमीन नसल्यानं अण्णा पाटलांसारख्या बड्या शेतकऱ्यांच्या शेतात वैरण काडी करायची आणि ही जनावरं जगवायची, नाहीतर कोणाच्या तरी वैरण चुरून आणायची. पाटील, आज आमच्या गरीबाच्या घरला कसं काय? या आत या. पांड्याच्या बायकोने सूर्याजीरावांना आत बोलावून घेतलं आणि बसायला घोंगडं टाकलं. बसा पाटील, चहा ठेवती. नाही, म्या बसायला नाही आलो. मग काय काम काढलासा? पांडा कुठं हाय? त्याच्याकडे काम आहे जरा. गेला असतील सकाळच्या पारी ढोसायला, नाहीतर अण्णा पाटलाच्या वाड्यावरचा काट्या पिटायला. पांडाची बायको वैतागून म्हणाली, बरं म्या निघतो, येतो परत त्यो आल्यावर. चहा तरी घ्या आणि काय काम आहे ते तरी सांगा. पांडाची बायको पुन्हा म्हणाली. तेवढ्यात दारात दारू पिलेला पांडा लुडबाडत आला. त्याने सूर्याजीरावांकडे बघितलं तशी त्याची डोक्याची शिरच उठली. अण्णा पाटलाच्या वाड्यावर रोजच्या रोज बैठकीत असणाऱ्या पांड्याला सूर्याजीरावांचं कधीच बरं वाटणार नव्हतं. त्यामुळे तो सूर्याजीरावांच्यावर संतापला. पाटील, वाट चुकलासा काय? माझ्या घरला का आलाय? सूर्याजीरावांनी एकदा पांड्याच्या बायकोकडे बघितलं. पांडा, वैरण काढलीच वाटतं आमच्या वाताच्या तुकड्यात. हा, मग काढल्या की. पांडा मगरुरीने म्हणाला. ऊसासकट काढली आहेस काय? सूर्याजीरावांनी पुन्हा विचारलं. होय, काढलाय ऊस. मग? पुन्हा पांडाने तसेच उत्तर दिलं. पांडा, तुला वैरणीला म्या कवाच काय बोलणार नाही. पाचट तू काढलीस तरी सुधीक, पण ऊस तोडून कशा पाय आणतो यास? तेच सांगायला तुझ्या घरापत्र आलो या बघ. सूर्याजीरावांनी संयमानं घेतलं. पांडाच्या दारात हा वाद चाललेला बघून हळूहळू लोक गोळा व्हायला लागला. पांडाचे दारू पिऊन सूर्याजीरावांना फाजील बोलणं जमलेल्या सगळ्यांनी बघितलं. त्यातच दादू बरोबर गावातल्या तालमीत सराव करणाऱ्या एक पोरग्यानं हा सगळा कालवा बघून दादूचा वाडा गाठला. दादूला सगळं कानावर घातलं. सौंदर्यीकडचा पांडा सूर्याजीरावांना फाजील बोलला हे दादूला खपलं नाही. पण दादूला लगेच त्याच्या घरी जाता येणार नव्हतं, कारण सूर्याजीरावांना वाद नको असायचे. त्यांचं नेहमी एकच म्हणणं असायचं, माणूस आपल्या कामात राहिला की नसत्या भानगडीत पडत नाही. त्या पोराचं बोलणं ऐकून तावातावाने उठलेला दादू तिथेच घुटमळला. आबाच्या माघारीच वैरण चोरणाऱ्या पांडाला अद्दल घडवायची असं त्यानं ठरवलं. पांडाचं उलटं आणि फाजील बोलणं ऐकून सूर्याजीराव संतापले होते. पण गावात सरळ मार्गी चालणारा म्हणून त्यांची ओळख आता निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांनी झालेला प्रकार तिथे सोडून वाड्याकडे परतले. सूर्याजीरावांना पांडाने उलट बोललेली गोष्ट त्याच्या बायकोला सुद्धा पटली नाही. तिने पांडाला खेकसायला सुरुवात केली.
म्या म्हणते काय गरज होती पाटलासनी काय बाय बोलायची. देवाच्या गुणाचा माणूस त्यो. गपगुमान नुसती वैरण काढायची. कशाला ऊस मोडायला गेलता. पांडलाची बायको रागाच्या भरात त्याला म्हणाली, ये तू गप बस. मला नका शिकवूस. मला कळतंय काय करायला पाहिजे काय करायला नको. दारूच्या नशेत पांडा बडबडू लागला. दारूमुळे त्याला कशाचं भान नव्हतं. पांडाची बायको पुन्हा चुलीवर जेवणाच्या नादाला लागली. इकडे दादूच्या मनाची कालव अजून सुरूच होती. कोण कुठला दारुडा पांडा गावच्या भिकेवर जगणारा. 4 माणसात आमच्या आबाला काय पण बोलणार होई. अशा तंद्रीतच दादू सायंकाळी आखाड्यात आला. जाधव वस्तात बारक्या पोरासनी मातीत लुंगीवरच डाव शिकवत होते. तालमीच्या दरवाजातूनच आत येणाऱ्या दादूला त्यांनी पाहिलं. दादू पैलवान, आज येळ केलासा तालमीत यायला. बरं असू दे, लावा लंगोटा आणि या मातीत. दादू काहीच बोलला नाही. सरळ आत येऊन कपडे काढले. लंगोट्याच्या पाया पडून त्याने लंगोटा चढवला. भिंतीवर 2 गज मारून त्यावर फळी आडवी ठेवून त्याच्यावर प्रसन्न अशी महाबली बजरंगबलीची मूर्ती ठेवली होती. त्याच्यासमोर हात जोडत नतमस्तक होऊन दादू तिथेच कट्ट्यावर बसला. समोरच्या खिडकीतून येणाऱ्या हवेच्या मंद झुळकेबरोबर दादूचं शरीर थंड होत होतं. आखाड्यात येताना नेहमी तावात असणाऱ्या दादूला आज थंड बघून पुन्हा जाधव अवस्था दादूला म्हणाले, दाद्या, अरे काय झालंय. एवढा का गपगप हाईस. काय नाही वस्ताद. दादू तोंड पाडून म्हणाला. काय झालंय सांगतोयस का आता. आजारी बिजारी हायस का काय. का लढतीचा कंटाळा आलाय. काय तरी बोलतोयस का नाही. वस्ताद खवळण्याच्या सुरात म्हणाले. जाधव वस्तादांचा तगादा बघून दादू बोलू लागला. सकाळी पांडाकडून झालेला आबाचा अपमान त्याच्या डोक्यात घोळत होता. वस्ताद, सकाळचा प्रकार कानावर आलाच असेल तुमच्या. होय, आलाय की. मग वस्ताद म्हणाले, पांड्यासारख्या दारुड्याचं बोलणं आबानं ऐकून घेणं तुम्हासनी तरी बरोबर वाटतंय काय. रागानं लाल बुंद होत दादूनं वस्तादांना प्रश्न उपस्थित केला. शात आपलं, ऊस आपला, आणि ह्याची मुजुरी का आणि कशा पायी. वस्ताद, ह्याला खोडा घालायला नको काय. रागानं लाल बुंद झालेल्या दादूजवळ येत वस्ताद त्याला म्हणाले, शांत हो पैलवान. गावात असलं प्रकार होत असते ती. हे एवढं चिडून चालायचं नाही. चल उठ उठ, लाग मेहनतीला. नाही वस्ताद, नाही. आज या प्रकाराला मी संपवणार. परत कोणी असलं धाडस करणार नाही. दादू झिटीत सगळं बोलत होता. सूर्याजीरावांच्या प्रती दादूचा जिव्हाळा बघून वस्तादांची छाती भरून आली. आजपर्यंत अण्णा पाटील आणि त्याच्या वळचणीला असल्या पिल्लावळांनी सूर्याजीराव पाटलांना कारण नसताना ताप दिला होता. त्याचे साक्षीदार जाधव वस्ताद होतेच, पण त्यांना हे माहीत होतं की सूर्याजीरावांनी ह्या लोकांना कधीच भीक घातली नव्हती. आपल्या शेतीवाडीतच ते रमून असत. पण दादूला या गोष्टी वर्ज्य होत्या. तो आरेला कार्य करण्यातला होता. परवा झाल्या गावातल्या कुस्ती मैदानात सुद्धा अण्णा पाटलांनी दादूवर पैलवान रामामानीला घातलं होतं. दादू म्हणतोय तसं हे कुठंतरी थांबणं महत्वाचं होतं. समोर बसल्या दादूचं अंग आता रागात फणफणत होतं. मातीत सराव करणारी चिमुकली दादूकडे घाबरून पाहत होती. जाधव वस्ताद समजून गेले होते. अण्णा पाटलाच्या छत्रछायेखाली असणाऱ्या पांडाचं आता काय खरं नव्हतं. झुंजू मुंजू पहाट संपून सकाळ होत होती. महादेवाच्या गळ्यातल्या भल्या मोठ्या असणाऱ्या वासुकी नागाप्रमाणे नागवाडी गावाला विळखा घालून जाणाऱ्या कृष्णामाई नदीमुळे गावात गारवा पसरला होता. गावात घरासमोरील अंगणातले पारूस काढायला सुरुवात झाली होती. नेहमी नदीला आंघोळीला जाणारी लोक नदीला जाऊन परतत होती. मागे येताना हंडा भरून घेऊन येत श्री भैरवनाथाच्या पायावर पाणी घालत होती.
अजून पूर्ण उजाडलं नव्हतं. पिंगळा जुन्या ओवी अभंग म्हणत दक्षिणा घेत दारोदारी फिरत होता. मधुर आवाजात भारुडे ऐकवत होता. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, डोर फिरवतो डुगडुग ऐका, अशी मंत्रमुग्ध वाक्यरचना करून डमरू वाजवत पिंगळा वासुदेवने सकाळला आमंत्रण देऊन कुठे दिसेनासा झाला. त्याच्या हातातल्या डमरूचा आवाज सौम्य झाला. गावाजवळून दुथडी भरून वाहणाऱ्या नदीच्या बाजूला बारीक गवताचं जाळं होतं. हिरव्या गार पसरलेल्या जाळ्यात सकाळची गोराख्यांनी गुरं चोरायला सोडली होती. दादा कोल्हापूरच्या आखाड्यात जरी गेला नसला तरी त्याने गावात सराव चालू ठेवला होता. सकाळीच तो नागटांच्या बंधाऱ्यापर्यंत पळायला जाऊन नदीजवळच्या त्या पसरलेल्या गवतात जोर आणि बैठका संपून अंग गार करीत एका ठिकाणी शांत बसून होता. पैलवान, झाला का नाही आयाम? निवांत बसलायसा? थोरात दादांच्यात रोज बोलीन असणाऱ्या वशाने दादूची तंद्री तोडली. दादूने त्याच्याकडे पाहिलं. अरे वशा, इकडं कसं काय रे? काय पैलवान चेष्टा करताय गरीबाची? नाही, म्या बघितलं नाही रे तुला. अहो रोज आहेच की सुळ्यात म्या. सकाळी एकदा, सांच्याला एकदा दादांची मसरं घेऊन. होय, पण माझं ध्यान नव्हतं बघड्या. बरं बरं, असू द्या. लय दिवस गावातच आहे. गेला नाही तालमीत आखाड्यात? वशानं प्रश्न केला. होय, जायचं आहे. दादूनं तेवढंच उत्तर दिलं. कुस्ती मात्र झाक केली बघा जत्रत. पण म्या म्हणतो थोरल्या जोडीतलं पोर कशा पायी धरायचा हाल करून गेला. काळजीपोटी वशा बोलला. वसंतराव, कुस्तीत धाडस केल्या बिगार त्यो पैलवान कसला? दादू हुशारकीत बोलला. दादू बोलतोय तोपर्यंत वशानं कमरेला बांधलेलं उपरणं काढून नदीच्या कडेला अंथरलं आणि त्यावर बसून तंबाखू हातावर घेतली. चुना लावून मळू लागला. पैलवान, कुणाला बोलणार नसला तरी एक सांगू का? सांग की. जत्रा झाल्यावर 4-5 दिवसातच थोरात दादांच्या बंगल्यावर बैठक बसली होती. तुमचा आबा बी होता त्या बैठकीत. वशा बोलत बोलत थांबला. मळलेली तंबाखू त्यानं दाढत भरली. अरे पुढचं सांग की हे. दादू उत्सुकतेने म्हणाला. कुस्तीच्या फडात तुम्हासने आडवा आलेला तो रामा माने? त्याचं काय? अव, त्या रामा मानेला तुमच्यावर घालायला अण्णा पाटलांनी तयार केला होता. ये वशा, सकाळी सकाळी ढोसून आलायस काय? काहीतरी बोलू नकोस, दादू रागात म्हणाला. कारण कुस्तीच्या फडात झालेलं मरण त्याचं त्याला माहीत होतं. पैलवान, आईच्या सांगतो, म्या माझ्या कानानं ऐकलं या. वशानं गळ्याला हात लावला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. जे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.